ऑपरेशन टायगरची महाराष्ट्रामध्ये खूप चर्चा होती। काल 24 घंट्यामध्ये एक चार्टर फ्लाईट दिल्लीला गेलं। दिल्लीमध्ये मोठ्या बड्या नेत्यांशी काही चर्चा केली असेल, काही आश्वासनं घेतली असतील आणि ओम बिर्ला यांना उभाटा गटाचे जे 6 खासदार आहेत त्यांनी एक पत्र दिलेलं आहे आणि आम्ही एक वेगळा गट आहोत असं स्थापन करण्याचा प्रयत्न केला आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे टोटल 9 खासदार सध्या महाराष्ट्रामध्ये आहेत। त्यापैकी जो अँटी डिफेक्शन लॉ आहे, ज्याला म्हणजेच पक्षांतरबंदी कायदा, यांच्या जर 9 खासदारापैकी 2/3 खासदार म्हणजे 6 खासदारांनी जर असं पत्र दिलं असेल तर त्यांच्यावर काही पक्षांतर्गत कार्यवाही करता येत नाही। 1985 मध्ये हा कायदा गयालाल नावाच्या एका आमदाराने दिवसात 3 वेळा पक्ष बदलल्यामुळे हा कायदा राजीव गांधी सरकारने स्थापन केला। आणि जर एखादा व्यक्ती, एखादा आमदार निवडून आल्याच्या नंतर जर पक्षामध्ये दुसऱ्या जात असेल, सत्तेच्या मागे धावत असेल तर त्यावर पक्षांतरबंदी कायद्यानुसार कार्यवाही होते। परंतु जर समजा टोटल निवडून आलेल्या सदस्यांपैकी लोकसभा किंवा विधानसभा 2/3 जर सदस्य पक्ष सोडून जात असतील तर ते पार्टी स्प्लिट नाही तर पार्टी मर्ज असं म्हटलं जातं। म्हणजे तो खासदार फुटले असं म्हणता येत नाही, तर एक विचारधारा फुटली, विचारधाराचे सदस्य बाहेर गेले असं म्हटलं जातं। आणि हे जे विचारधारेचे जे काही सदस्य आहेत 2/3 सदस्यापैकी ते एक आपला गटनेता मानतात आणि आपल्या जे स्पीकर असतील किंवा चेअरमन असतील यांना एक पत्र देतात आणि सांगतात की हे एक आमचा वेगळा गट आहे, आम्हाला ह्या विचारधारेसोबत जायचं आहे किंवा मला वेगळं बसायचं आहे। तेच आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत झालेलं आहे। 9 पैकी 6 खासदार हे यांनी पत्र दिलेलं आहे लोकसभा स्पीकर ओम बिर्ला यांना। आणि आज दिल्लीमध्ये भरपूर नाट्यमय घडामोडी घडल्या। आणखी काही असं परफेक्ट आणि अधिकृतरित्या कोणाकडूनही काही आलेलं नाही। आता हे सर्व घडलं का? 2022 मध्ये शिंदे यांनी जी जुनी शिवसेना होती बाळासाहेब ठाकरेंची ती फोडली आणि एक शिंदे गट स्थापन केला। हा विषय सुप्रीम कोर्टपर्यंत गेला। शिंदे यांना इलेक्शन कमिशननी जे मूळ चिन्ह होतं धनुष्यबाण ते दिलं। त्याचबरोबर एक सुप्रीम कोर्टने इंटरिम निर्णय दिलेला आहे आणि सध्या तरी जे शिवसेनेचं जुनं चिन्ह हे शिंदे साहेबाकडे आहे। उद्धव साहेबांकडे आत्ता 9 खासदार आहेत, त्यापैकी 6 खासदारांनी पत्र जर दिलं असेल आणि जर हा एक गट म्हणून मान्य केला तर त्यांच्याकडे 3 खासदार राहतील। परंतु हे सर्व घडलं का? यासाठी बऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत। सर्वप्रथम एक नैसर्गिक युती। शिवसेना, बाळासाहेब ठाकरे व भारतीय जनता पार्टी यांची वर्षानुवर्षाची युती होती। अटल बिहारी वाजपेयी असल्यापासूनची युती होती। यांनी सोबत सरकारही स्थापन केलेली आहेत। ही युती कुठेतरी तुटली। दुसरी गोष्ट, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी कुठेतरी सेक्युलर पक्षांसोबत, राष्ट्रवादीसोबत युती केली आणि ती युती कुठेतरी यांना भोवली असं मला वाटतं। कारण भारतीय जनता पार्टी सॉफ्ट हिंदुत्व आणि शिवसेना रॅडिकल हिंदुत्व हा एक नैसर्गिक संगम होता, तो कुठेतरी बाहेर पडला आणि शिंदे यांना एक रॅडिकल पक्ष म्हणून बाहेर निघण्यासाठी प्रोत्साहन मिळालं। आणि भारतीय जनता पार्टीने सुद्धा शिंदे यांना सपोर्ट करून हे ऑपरेशन सक्सेसफुल करण्यामध्ये योगदान दिलं। आणि जर आज 6 खासदार जर फुटले तर उद्याचं महाराष्ट्रामधील चित्र खूप वेगळं असेल। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना 100% संपल्यात जमा असेल। आणि या खासदारांनी यांच्यासोबत थांबायचं का? सर्वप्रथम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जसं बाळासाहेब ठाकरेंचं एक वक्तृत्व असेल, एक विचारधारा असेल, कार्यप्रणाली असेल किंवा एकदम अग्रेशनचं नेतृत्व होतं, ते कुठंतरी पुढच्या पिढीमध्ये दिसलं नाही। त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचे जे पुत्र आहेत
आदित्य ठाकरे यांना पर्यावरण मंत्री केलं, परंतु त्यांनाही तसा काही करिश्मा दाखवता आला नाही. एक मॉडर्न सोसायटीमध्ये डेव्हलप झालेला मुलगा, एक इंग्लिशमधून शिक्षण घेतलेला मुलगा, परंतु आपला मतदार जो आहे तो मराठी आहे, मराठी प्रश्न आहेत आणि कुठंतरी हा एक गॅप तयार झाला असावा, हे सुद्धा याला एक कारण आहे. पुढं भविष्य यांना कदाचित चांगलं दिसलं नसतं. ग्रामीण भागामध्ये यांची पकड कमी झाली. उद्धव ठाकरे यांचं आजारपण हे सुद्धा एक कारणीभूत आहे. आणि शिवसेनेचे शिंदे गट हा सुद्धा एक वेगळा गट तयार झाला. कदाचित उद्धव ठाकरे यांनी आपल्या सदस्यावर चांगला कंट्रोल ठेवला नाही, हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. यांचा कॉन्फिडन्स वाढत गेला की आपण उद्धव ठाकरे यांच्याशिवाय निवडून येऊ शकतो आणि भारतीय जनता पार्टीचा सपोर्ट घेऊन त्यांनी एक ऑपरेशन टायगर पाठीमागे केलं. आणि आता हे पुन्हा जर ऑपरेशन झालं तर शिवसेना बाळासाहेब ठाकरे जो जुना पक्ष आहे यांना नक्कीच खूप मोठं डॅमेज होणार आहे. त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे संजय राऊत. संजय राऊतला पहिले रोज मीडिया काही प्रश्न विचारायची, रोज उठून मीडियाला काहीतरी उत्तरं द्यावीत आणि त्यामुळे सुद्धा जास्त बोलून सुद्धा संजय राऊत आणि अल्टिमेटली उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा कचरा झाल्यासारखं कुठंतरी झालं. आणि भविष्यात संजय राऊत यांनी काहीतरी एक्स्ट्रीम विधानं करायची. आजसुद्धा त्यांनी नॅशनल मीडियावर दिल्लीमध्ये या 6 खासदारांना एकदम खालच्या लेवलला जाऊन शब्दप्रयोग केले आणि कुठेतरी पदापेक्षा खुर्चीपेक्षा एखाद्या सदस्याचा जर समजा स्वाभिमानाला ठेच लागत असेल तर ते पक्षात तुमच्या राहतील कशासाठी, हा सुद्धा एक प्रश्न आहे. मित्रांनो, पक्ष चालवण्यासाठी ग्राउंडच्या प्रत्येक व्यक्तीवर आपल्या आमदार किंवा खासदार याच्यावर चांगली पकड असणं गरजेचं असते. वैयक्तिक संबंध प्रस्थापित होणं गरजेचं असते. आपली विचारधारेपासून आपण पळवाट नाही काढली पाहिजे. सत्ता येतील सत्ता जातील, परंतु पक्ष टिकला पाहिजे. त्या पक्ष प्रमुखाला याची जाणीव पाहिजे. संघटनात्मक कार्य कंटिन्यू चालू राहिलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी मावळे फितूर झाले नाही त्यांचे. कारण का? कारण त्यांना जॉग्राफिकल, जिओपॉलिटिकल या सर्व गोष्टीची जाणीव होती. तशी ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन कार्य करणारी शिवसेना होती आणि यांनी या प्रत्येक सदस्याला पकडून ठेवायला पाहिजे होतं, विचारधारेतून म्हणा किंवा वैयक्तिक संबंधातून. आणि कुठेतरी हा पक्ष जर टिकला असता तर आज नवीन शिंदेसेना स्थापन नसती झाली. आता पुढे काय होईल हे 2029च्या जे इलेक्शन्स असतील यामध्ये ही जी शिंदेसेना शिवसेना स्थापन झाली हे योग्य होतं की अयोग्य होतं हे 2029च्या जे इलेक्शन्स असतील लोकसभेचे त्यामध्ये समजेल. थँक्यू सो मच.